चल सांगा तुम्ही तिथे टाईप करून देतात ते. हो मॅडम ते घ्यायची होती. सर जेरॉक्स पण आणून द्या. जेरॉक्स पण आणून द्या. थांबा इथं बसा इथं. घ्यायची नोट. नेमकं काय द्यायचं? काय संबंध होते भांडण झाले ते आज दिलाय सर मला आता पता आहे माळ किती किलो आहे किशेल मध्ये पडली माळ तुम्हाला मग याच्या वेळी तुमचं घेऊ लागलो आम्ही येऊ तर तुम्ही मग जास्तच हुशार की सर काही नाही तरी काय तिथं बसा तुम्ही. एकाच्या नावाने कोणाचे अर्ज द्या तुम्ही सोबत होते का याच्या भांडणात हां हां तिथंच बरोबर तर घ्या बरं हे. बरे सर दुसरं एकच नाव नाही, राहू दे. काय करत नाही राहू दे. जा. जाऊ दे. तुमचे हे काय एवढे? काय करा आपल्या संकेत केली झाली कोणा कोणाची तिकडचं नाव कसं काय? ठीक आहे गोविंद साहेबराव शिंदे कोण आहे ते? विठ्ठल साहेबराव शिंदे मी समाजाचे भाऊ आहे ती भाऊच आहे तिघजण भाऊ का? नाही दोघं जण भाऊ आहेत शिवाय विठ्ठल शिंदे. कशामुळे विषय बोला? हे काय बोल मराठी सांगा की जाऊ दे मला काय. ते गावात घराचं जागा विकली सरपंचाने जागा विकली तेवढी बांधली नाही त्या बांधणाऱ्या जास्त धरून बांधू लागले आणि त्याच्यात ग्रामसेवक बसा बसा नंबर देण्यात गेला पाणी प्यायचं का? पाणी मोबाईल पण नाही दे रे. व्हिडिओ करता पाणी मग पाणी विचारलं ना पाणी पाणी काय झालं तुला काय झालं काय चक्र आलेत काय चक्र आले काय दुखाले का सांग हां तुम्हाला किती लागणार इकडे काय रिसून नाही ना. काय ते ऐकून घ्या ते अर्ज केलाय म्हणून नाही त्याला उद्या बोलून घेतील तुमच्या समोरासमोर. भांडणानं भांडण वाढत असते ते तिकडलं कारण वेगळं आहे आणि पोलीस स्टेशनचं भांडण वेगळं आहे. पोलीस स्टेशनला गेल्याच्या नंतर अपमानित वाटत असते प्रत्येकाला तुम्हाला काय कोणाला काय कोणाला काय. आता कसं आहे की मग हे कसं होते की ते तुमच्यावर बी दाखल करू शकतात. भांडण झालं तुम्हाला मारलं म्हणजे याचा अर्थ झटापटी काही ना काहीतरी झाली असं याचा अर्थ म्हणजे तुमच्यावर बी करणार क्रॉस होणार तिथंच सोडणार. नेहमी नेहमी जाता कसं मला एक घर सोडून द्यावं हे बघ घेऊन टाक. चल ते आम्हाला काही चालेल. केलं नाही, नाही. जाऊ दे. घेऊन टाका. किती तारीख आहे? सर 12/7 सांगा तुमचं नाव.
गोविंद साहेब शिंदे. नाव सांगा. गोविंद साहेब शिंदे. गोविंद साहेब शिंदे. वय वय सांग. 43. 39 वर्ष. व्यवसाय शेती. शेतीरान. मुंबर. मुंबर का उंबर? मुंबई. तालुका जिल्हा परभणी. हां. तालुका पूर्णा. तालुका पूर्ण. मोबाईल नंबर 777 777 50 16 50 16 714. 714. पाणी पिलं का? तेल आणलं का? पाणी तुम्हाला मिळते का? नाही. दिन 2 गट आणून दे. हा, दे. आता कशाबद्दल तुमचा कशाचा वाद आहे की नेमका? ते माझं घराच्या जागेवर चुकीच्या ग्रामपंचायतच्या नोंदी चुकीच्या लागल्या घरात राहत्या जागेच्या. त्या चुकीच्या नोंदीबद्दल मी व्हिडिओ अर्ज केला होता. नाही, आता एक शॉर्टकट आता की बाबा तुमच्या जागी त्यानं घर बांधलंय का? नाही त्याने विकली जागा आहे ती. हा? विकली त्याची जागा आहे म्हणजे तिची विकली. हा, हा. ती विकली तर त्याच्या विकली तेवढ्यावर बांधलं नाही ते पण ह्यानं जास्त बांधली जागा. बांधणाऱ्यानं जास्त बांधली का? बांधणाऱ्यानं जास्त बांधली. विकणाऱ्यानं बरोबर विकली. हां तर ते मी अर्ज केलं व्हिडिओ ग्रामपंचायतच्या नावाने काढले की त्याची जागा नाही पण विकली विकणारा कोण आहे आणि घेणारा कोण आहे? विकणारा हे सरपंचाची वडील समजा. विकणारा सरपंचाची वडील, हा. घेणारा कोण? घेणं दुसरं गावातला माणूस. तो शिंदेच आहे का? हां शिंदे. मग आता नेमकं तुम्हाला भांडण कोण असेल बरोबर? भांडण झाले कोण असेल बरं? त्या ती जागा घेणाऱ्या जागा बसून असेल दे जरा. बसतो घे. तुला तकलीफ कशाला? नाही नाही बसतो. मोबाईलमध्ये इकडे